मित्रांनो, तुम्ही गोंद्या आला रे ही हाक अनेकदा ऐकली असेल, पण तुम्हाला माहितीये का ही हाक म्हणजे भारतीय क्रांतिकारांनी ब्रिटिश सत्तेला दिलेली पहिली धडकी आहे. 1897 सालचं ते पुणे, जिथे प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं, तिथेच एका ब्रिटिश अधिकाऱ्याने पुण्याचा अपमान केला होता आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी 3 सख्खे भाऊ रक्ताचं पाणी करून मैदानावर उतरले होते. आज 18 एप्रिल भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक दामोदर हरी चाफेकर यांचा स्मृती दिन. नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण उलगडणार आहोत त्या थोर सुपुत्रांची गाथा ज्याने फाशीच्या दोरालाही हसत हसत कवटाळलं होतं. 1897च्या काळात पुण्यात प्लेगची साथ आली होती. लोक मरत होते, पण ब्रिटिश अधिकाऱ्याने मदतीऐवजी जुलूम सुरू केला. प्लेग तपासणीच्या नावाखाली तो लोकांच्या घरात घुसून देवघराचा अपमान करायचा, महिलांची गैरवर्तन करायचा आणि घर जाळायचा. हा अत्याचार बघून पुण्याच्या रक्ताला उकळी फुटली. चाफेकर बंधू दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव यांनी ठरवलं की या जुलमी रँड नावाच्या अधिकाऱ्याला जिवंत सोडायचं नाही. लोकमान्य टिळकांच्या शब्दांनी त्यांना प्रेरणा दिली. तारीख होती 22 जून 1897. राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा उत्सव साजरा करून रँड आपली बग्गी घेऊन गणेशखिंड रस्त्यावरून, म्हणजेच आजच्या राजभवन रस्त्यावरून चालला होता. रात्रीचा अंधार होता. अचानक गोंद्या आला रे हा इशारा मिळाला. दामोदर चाफेकरांनी चपळाईने बग्गीवर झेप घेतली आणि रँडला गोळ्या झाडल्या. भारतीय क्रांतिकारांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर केलेला हा पहिला सशस्त्र हल्ला होता. पुण्याचा अपमान करणाऱ्या रँडला त्याच्या कर्माची फळं मिळाली होती. या एका घटनेने अख्खं इंग्लंड हादरलं होतं, पण दुर्दैवाने द्रविड बंधूंच्या गद्दारीमुळे दामोदर चाफेकर पकडले गेले. तुरुंगात असताना त्यांचं धैर्य तसूभरही कमी झालं नाही. 18 एप्रिल 1898 येरवाडा तुरुंगात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तुम्हाला माहितीये का, फाशीच्या फासापर्यंत जातानाही दामोदर चाफेकरांच्या हातात श्रीमद भगवद्गीता होती आणि मुखात जय रामचा जप. एकाच घरातील 3 सख्या भावांनी देशासाठी बलिदान देण्याचं हे जगातील एकमेव उदाहरण असावं. दामोदर यांच्या नंतर बाळकृष्ण आणि वासुदेव यांनाही फाशी देण्यात आली. मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय त्याची पहिली ठिणगी चाफेकर बंधूंनी पुण्यात लावली होती. आजच्या पिढीला हा इतिहास माहिती असायलाच हवा, कारण हा वारसा फक्त शब्दांचा नाहीये तर बलिदानाचा आहे. दामोदर हरी चाफेकर यांच्या त्या महान बलिदानाला आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला चाफेकर बंधूंची ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.